छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भूमी अभिलेखमध्ये पैसे घेऊन काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई, भूमी अभिलेखमध्ये पैसे घेऊन काम करणाऱ्या सविता गाडवे यांना निलंबित, सविता गाडवे यांना निलंबित, भूमी अभिलेखच्या सविता गाडवे यांना निलंबित, वन विभागाचे पैसे घेऊन काम करणाऱ्या आर.एस. पाटील आणि विलास पवळे यांना निलंबित, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा खानापूर येथील गट नंबर 1116/2 मध्ये या शासनाच्या वन जमिनीमध्ये चुकीच्या पद्धतीनं लाखो रुपये घेऊन चुकीच्या पद्धतीनं नकाशा बनवून देणाऱ्या भूमी अभिलेख विभागाच्या उप अधीक्षक सविता गाडवे, त्यांना मदत करणारे त्यांच्यातले कर्मचारी रणजित माळवे, गोंधळे असे कर्मचारी आहेत. त्याचबरोबर वन विभागामध्ये झालेल्या बेकायदेशीर मुरुमाचं उत्खनन असेल किंवा त्या ठिकाणी झालेल्या वन विभागामध्ये झालेलं अतिक्रमण असेल, याला जबाबदार असणारे खानापूरचे वन विभागाचे अधिकारी आर.एस. पाटील आणि विटा येथील वन विभागाचे अधिकारी विलास पवळे यांची या सर्वांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि बकिरा पॅंथर सेनेच्या वतीनं तिथं ठिय्या आंदोलन, विटा तहसील कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. खरं वास्तविक आपण जर बघितलं तर आम्ही परात भरून पैसे घेऊन हे आज बसलेलो आहे आणि ह्यासाठी बसलो ही परात घेऊन पैशाची की या भूमी अभिलेख विभागाच्या ज्या सविता गाडवे या अधिकारी आहेत, या पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत आणि एकाच घर दुसऱ्याच्या नावावर, दुसऱ्याची जागा तिसऱ्याच्या नावावर, शेत करायचं असलं, कोणाची शेताची मोजणी असेल, घराची मोजणी असेल तर त्याच्यामध्ये प्रचंड अशा पद्धतीच्या तफावती आहेत. अनेक लोकांनी या संदर्भात माझ्याशी संपर्क साधलेला आहे. त्याच्यामुळं वाटाभर पैसे घेऊन काम करणाऱ्या भूमी अभिलेखच्या उप अधीक्षक सविता गाडवे यांना आम्ही आज परातभर पैसे देऊन सांगतोय की असं गोरगरिबांची घरं जाळू नका, शासनाच्या जागा विकू नका, तुम्ही शासनाच्या जागेवर चुकीच्या पद्धतीने नकाशे बनवून देऊन लोकांची टकोरी फोडायचं काम करू नका. अशा पद्धतीनं शासनाच्याच जागांचा लिलाव करण्याची पद्धत करणाऱ्या ह्या अधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी यांना या पैशाचा आम्ही परातभर पैसे देऊन त्यांना आहेर करतो, उपकार केल्यागत करतो की तुम्ही निदान सुधीनं काम करा. आणि अशा पद्धतीने चुकीचं काम करणाऱ्या या अधिकारी यांनी जो चुकीचा नकाशा बनवलेला होता तो काल रद्द केल्याची मला समजलेला आहे. तरी सुद्धा अशा पद्धतीनं चुकीचं काम करणाऱ्या या अधिकारी यांनी अतोनात पैसे या विटा येथे आल्यापासून कमवलेले आहेत. त्यांनी मिळवलेल्या बेहिशोबी मालमत्तेची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सांगलीच्या SP-च्या माध्यमातून त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी, अशा पद्धतीचे निवेदन आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना, माननीय तहसीलदार साहेबांच्या वतीनं आम्ही देणार आहे. त्यांच्यावर जर योग्य आणि तात्काळ त्यांचं निलंबन नाही झालं तर पुन्हा आम्ही याही पेक्षा तीव्र पद्धतीचं आंदोलन आम्ही निश्चितपणाने करणार आहे.